आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिथल्या बाहेर लवकर, बंकच करू नको. चल हे बघ, घरी कोणी नाहीये, आपण दोघंच आहोत. आई पण नाहीये, ताईही नाहीये. लवकर बाहेर आहे. हे बघ, मी 3 काउंट करतोय. तेवढ्यात जर बाहेर नाही आलीस तर फटके देईन, कळलं? बंकच करू नको, लवकर बाहेर आहे. 1 2 3 ल्या चिटल्या गेली कुठे? सगळ्यांनी डोक्यावर चढवून ठेवलं हिला. मला मूर्ख बनवून सटकली काय? थांब, नाही आता हिला सरळ केलं ना तर नावाचा गौरव नाही. तरी मला वाटलंच होतं काही आजारी वगैरे नाहीये, मूर्ख म्हणवते आपल्याला. चल चल, चलत का नाहीये? चिटल्याचं ब्रेसलेट ना? 100% बाहेर गेली. मैत्रिणीला फोन करतो. हॅलो, हा मी चिटल्या सुचित्राचा भाऊ बोलतोय, गौरव. हा हा, सुचित्रा आहे का तिथे? नाहीये का? कुठे? मोनिकाची पार्टी? हा 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 हा, मोनिकाची पार्टी. हो, नाही माहिती आहे ना, माहिती आहे, माहिती आहे, सांगितलं ना तिने मला. हो 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 हो. नाही ऍक्च्युली ना, तिने मला जाताना सांगितलं होतं की आफ्टर पार्टी घ्यायला ये म्हणून. हा, नाही तिला 2दा फोन केला, उचलत नाहीये ती. कदाचित पार्टीमध्ये बिझी असेल. हो हो हो, फोन बाजूला असेल. ऍड्रेस पाठवशील का मला जरा तिचा? हो चाल, थँक्यू सो मच. थँक्यू. मला मूर्ख बनवून मोनिकाच्या पार्टीला गेली काय? हो, आता काहीही बोलत सुटलाय तुम्ही. काही काय आहे तेच बोलतेय मी. कळतंय का मग काय बोलताय ते? मला सगळं कळतंय. मी आपलं सांगायचं काम केलं, बाकी तुम्ही तुमचं ठरवा. बस, खूप बोलला का? तुम्हाला समजत नसेल ना तर आम्हालाही वाकड्यात शिरता येतं हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. मलाही असं वाटतं की तुम्ही आता इथून निघा. नाही जाणार. बऱ्या बोलानं निघा. नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. हे असे नाही ऐकणार. हा, मीच यांना बाहेर काढतो.
सिक्युरिटी, प्लीज निघा इथून. चला निघा, नाही तर धक्के मारून बाहेर काढे ना. सिक्युरिटी, यांना धक्के मारून बाहेर काढा आधी. ओ, तुम्ही असं नाही करू शकत. का नाही करू शकत? नाही, तुम्ही आता बघाच आम्ही काय काय करू शकतो ते. काका, न्याय आहे ना. ओ, तुम्ही असं बाई माणसाच्या अंगाला हात नाही लावू शकत. असं असेल तर मी स्वतःच्या हाताने तुम्हाला बाहेर काढते. ए, मी कंप्लेंट करीन तुझी. खुशाल करा. बघून घेईन मी तुला. चल दादा हात चल सोड. घरी, तुझी दादा, खूप झाली दादा, नाटकं. हात चल सोड, दादा, दादा, हात सोड. आई गं, दादा दुखतोय माझा हात. ताप आला होता, आता हात दुखतोय. अजून काय होतंय तुला? खोटं बोलून पार्टी करताना काही नाही वाटलं? नाही वाटलं मला काहीच. हो, गेले होते मी पार्टीला. मग तू कोणच मला विचारणारा? मला हवं ते मी करेन. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? तू आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी काय केलंय असं? फक्त मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीलाच आले ना. तू तर असं बोलतोय जसं काही बॉयफ्रेंड सोबत फिरत होते मी. माझ्याकडे रागाने बघू नकोस. चिंट्या, तू चुकलीयस असं वाटत नाही तुला? नाही वाटत. अगं, माझ्या भरोशावर ताई तुला सोडून गेली होती. भरोशावर? अरे मी काय कुकुला बाळ आहे का भरोशावर सोडून जायला? मग काय खोटं बोलून पब मध्ये पार्टी करत फिरणार का तू? हो, करणार. काय हरकत आहे? चिंट्या, काय मूर्ख आहेस का? डोक्यावर पडलीयस? हा, इकडे ताई प्रॉब्लेम मध्ये आहे, हर्षू आजारी आहे, आणि तू इकडे पार्ट्या करत फिरतीयस. अरे बास, संपलं. जेल कोर्ट सगळं संपलंय आता. असं तुला वाटतंय चिटल्या? अगं, ताईवरची केस अजूनही सुरू आहे. तुला, तू विसरलीयस का? अरे विसरले नाहीये मी. ती केस आयुष्यभर सुरू राहील. मग काय घरातच तोंड पाडून बसणार आहोत का आपण? अगं, पण थोडे दिवस धीर धरायला काय हरकत आहे? अरे पण मला एक गोष्ट सांग, ताई गेलीस ना तिकडे एन्जॉय करायला. मग मी केला तर काय प्रॉब्लेम आहे तुला? ताई स्वतःहून नाही गेलीये. तिला जरा फ्रेश वाटावं म्हणून आपण तिला पाठवलंय. फ्रेश वाटावं म्हणून ती गेली ना. मग मला फ्रेश वाटावं म्हणून मी इथे आले. सिरियसली? तुला हे बोलताना काहीच वाटत नाही? नाही वाटत आहे मला. माझ्या मैत्रिणीने मला बोलवलं आणि मी आले. अगं, मग सांगायचं ना त्यांना. काय सांगू? सांग ना, काय सांगायचं दादा? आमच्या ताईवर केस सुरू आहे म्हणून मी बर्थडे पार्टीला येऊ शकत नाही असं सांगू मी त्यांना? खरं सांग दादा, तू तरी सांगितलं असतं का तुझ्या मित्राला? काय मूर्खासारखं बोलतेस का? काय मूर्खासारखं बोलतेय? तू ना आता छोट्या गोष्टीचा इश्यू क्रिएट करतोय दादा. मी इश्यू करतोय? हो, ताईंनी तिकडे एन्जॉय केलेला चालतो, पण मी केला तर प्रॉब्लेम आहे तुला. आतापर्यंत तरी सगळं माझ्या मनासारखं घडलंय. होप सो पुढेही घडेल. मंडळी, झाल्या प्रकाराकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि प्लीज पार्टी एन्जॉय करा. प्लीज, मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांना वेलकम ड्रिंक्स द्या. या, तुम्ही वेलकम ड्रिंक्स घ्या, एन्जॉय करा कार्यक्रम. या या. गिरिजा, प्लीज मनाला लावू नको घेऊस.
गिरिजा, सगळं ठीक होईल. विक्रांत, काव्या, तुम्ही जरा गेस्टना बघा काय हवं नको ते. हं? अहो, तुम्ही पण बघा ना जरा. हो. आलोच मी. गिरिजा, घे सरबत घे, बरं वाटेल तुला. नकोय. घे गो, तुझ्या चेहऱ्यावरच दिसते तू खूप टेन्शन घेतलंयस. घे सरबत घे, बरं वाटेल. तू टेन्शन नको हं घेऊस, सगळं काही ठीक होईल. हा, नाही म्हणजे मला माहितीये कितीही नाही म्हटलं तरी टेन्शन येतच, पण तू घाबरू नकोस. हा, काव्य आहे ना, ती घेईल सगळं सांभाळून. आता सुद्धा बघितलंस ना किती छान हँडल केलं सगळं तिनं. अगं, तिच्याचमुळे तर ती माणसं गेली इकडून, हो की नाही? पण खरं सांगायचं म्हणजे मी खूप घाबरले होते. हा, पण काव्याने सगळं हुशारीनं सांभाळून घेतलं. तसं बघायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने साथ काव्यानंच दिली विक्रांतला, हो ना? तशी काव्य आहेच गुणाची. बघ ना, आता सुद्धा किती छान मदत करते विक्रांतला. तुला सांगते, काव्या ज्या मुलाच्या आयुष्यात येईल ना, त्या मुलाचं आयुष्य सुखी होईल. बरोबर बोलताय तुम्ही. एकीकडे मी आहे, तिच्यामुळे आज तमाशा झाला, तर दुसरीकडे काव्य आहे, तिने सगळं सांभाळून घेतलं. आता सुद्धा विक्रांतला किती छान मदत करते. आणि फक्त पाहुण्यांनाच नाही, विक्रांतला सुद्धा तिनंच सावरलंय. छान आहे ना काव्या? विक्रांत सुद्धा तिच्या बरोबर अगदी खुश असतो ना. ए बाई, हे बघ, तू प्लीज मनात तसं काही वेगळं आणू नकोस. हा, विक्रांत आणि काव्या फक्त बेस्ट फ्रेंड्स आहेत. काय अर्थात मला आवडलं असतं, पण म्हणतात ना, ते लग्नाच्या गाठी काय वरच बांधलेले असतात, तेच खरं. ए गिरिजा, काय वाटतं तुला विक्रांत आणि काव्याविषयी? मी आलेच.
बिचारी गिरिजा गेली निघून. आत्ता गेलीस तशी विक्रांतच्या आयुष्यातून निघून जा एकदाची. मी तर म्हणते आता एकट्याने जगण्याची तयारी करायला घे. आता विक्रांतला विसरायचं. थांबलास का? घे मार ना, मार मार मला. चिटल्या हळू बोल. अच्छा, म्हणजे तू हात उगारायला चालतं पण मी मोठ्याने बोलायचं पण नाही. चिटल्या तू चुकतीयस. मी चुकते ना, मी चुकते की नाही? घे मार मला, मार ना, घे मार. चिटल्या हळू बोल, आपण घरात नाही आहोत. अरे देवा, तुला आत्ता कळतंय आपण घरात नाही आहोत. बघापासून माझ्या अंगावर बेंबीच्या देठापासून तू ओरडतोयस आणि आता तुला कळतंय हे? चिटल्या मी बोलतोय कारण तू वागलीस तशी. अरे काय चुकीचं वागले मी? मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेले होते बस, तिथे तू माझी लाज घालवली. अच्छा, म्हणजे तिथेही मीच चुकलो असं म्हणायचं का तुला? हो, तुझं चुकलं. तू बाजूला घेऊन बोलू शकला असता मला, पण तू सगळ्यांसमोर तमाशा केलास. बघ चिटल्या, मी तुझा मोठा भाऊ आहे. जर तू चुकलीस ना तर तुझी चूक दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. तू भाऊ आहेस म्हणून मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. हो का? तू का थांबलीस तिथे? आई बरोबर का नाही गेलीस? हा, ताईला मदत करण्यासाठी ना? मग काय केलं? केली मदत? आजारी असण्याचं नाटक केलंस ना आणि इथे पार्टीला आलीस तू, तेव्हा का नाही वाटलं? चिटल्या, हे जर ताईला कळलं तर तिला किती वाईट वाटेल याचा विचार केलास? अरे यार, काय करू रे मी तुझं? सगळ्यांना काय वाटतं याचा फक्त विचार मीच करायचा का? माझा विचार कोण करणार? हे कितीही बोललो तरी तुझ्या डोक्यात काही शिरणार नाही, कळलं मला. तुझं इकडचं सगळं झालं असेल तर आपण घरी जाऊया. हा, चल. हात सोड, येते मी, चल. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. येस, थँक्यू. हे गिरिजा कुठे गेली? आई, हा. गिरिजा कुठे? गिरिजा? हा, दिसत नाहीये कुठेच. अरे असं काय, इथेच बसली होती की ती. अगं पण तुझ्यासोबतच होती ना ती. अरे मी गेस्टना अटेंड करायला गेले होते पण तेव्हा ती इथंच बसली होती. म्हणजे मी पण गेस्टना अटेंड करत होतो, मला कुठेच दिसली नाही ती. काय रे विक्रांत, कुठे दिसत नाहीये का ती? नाही ना. विक्रांत, अशी कुठे निघून गेली असेल ती? अगं मला न सांगता नाही जाणार ती अशी. नाही नाही विक्रांत, मला ना घाबरायला होतंय बघ. हे बघ, झालेल्या प्रकारामुळे ती डिस्टर्ब होती रे. थांब, तू काळजी करू नकोस, मी बघतो. अशी का वागते ही गिरिजा? उगाच जीवाला गोर लावून गेली. तुम्ही पाहिलं का गिरिजाला कुठे? गिरिजाला नाही का? हो, कुठेच दिसत नाही होती. हो, म्हणजे मीही आता बाहेरूनच आलो पण बाहेर दिसली नाही मला कुठे ती. अगो बाई, मग कुठे गेली ती? थांब ना, तू टेन्शन घेऊ नको, मी फोन लावतो तिला. अरे पण काव्या, तुला दिसली का गिरिजा कुठे? नाही, मी गेस्टना सी ऑफ करत होते. मग बाहेर तुला गिरिजा जाताना दिसली का? नाही काका, इथेच तर होती ना. नाही ना ग, कुठेच नाहीये ती इकडे. विक्रांत, फोन झाला का? अगं फोनच लावलाय मी, पण उचलत नाहीये ती. कुठे गेली असेल पोर? नाही, मला वाटतं की ती घरी गेली असेल काकू. पण ती घरी व्यवस्थित पोचली असेल ना? नाही म्हणजे खूप डिस्टर्ब होती ना ती, म्हणून विचारतीये. आई तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो जाऊन. नाही नाही, हे बघ विक्रांत, मला वाटतं तू आत्ता तिच्या घरी नको जाऊ. का? नाही म्हणजे घरीच गेली असेल ना ती, अजून कुठे जाणार? अगं तेच म्हणतो मी बघतो जाऊन की ती घरीच गेलीये का. विक्रांत, बरोबर आहे तुझं. तू पटकन तिच्या घरी जाऊन बघून ये. नाही नको. का? आय मीन, मला कळतंय सगळ्यांना तिची काळजी आहे, पण तिचा विचार कोणीच करत नाहीये. म्हणजे? विक्रांत,
मला वाटतं आपण तिला तिची स्पेस द्यायला हवी. करेक्ट आहे मावशी. तिला तिची स्पेस हवी असेल. विक्रांत म्हणूनच ती कोणाला न सांगता निघून गेली असेल. नाही बरोबर आहे, पण आठवतंय का तुला मागच्या वेळी तिने स्वतःहून तुला जायला सांगितलं होतं. कदाचित आज सुद्धा तिला सावरायला वेळ हवा असेल. बरोबर आहे, बिचारी हातून तुटली असेल. आपण तिला वेळ द्यायला हवा. नाही बाबा बरोबर आहे, पण बघ विक्रांत, तू थोड्या वेळाने तिला फोन कर. आणि तिने फोन नाही उचलला तर? मग तू उद्या तिच्या घरी जाऊन ये. तोवर ती थोडी शांत झाली असेल. हा बरोबर आहे, मलाही असंच वाटतंय.